पकडून बस. रिदू काय झालं पिल्लू? हां चल बाय बाय बाय. जा छत्री घेऊन जा, तिकडे गेटकडे जा. हां जा जा तसाच. हां गुड बॉय. हां जा तसाच. बाय बाय. वापस ये वापस. नमस्कार, मी मोनिका स्मित आणि रिदूची मम्मा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करत आहे. तर सगळ्यांना गुड मॉर्निंग. काल एकादशी होती, सगळं दिवसभर पाऊस. आज मस्त अशी उघाड आहे, पण अजून सूर्य वगैरे निघायचा आहे. सकाळची वेळ आहे एकदम. तर चला आता पटापट मी कामाला लागते. उपवास सोडायचा आहे, त्याच्यासाठी पटापट आवरलं आणि आंघोळ करून घेतली, कारण नैवेद्य वगैरे देवाला ठेवावा लागतो. देवपूजा नंतर करते, कारण मग हे शिजायला थोडं वेळ लागते, कारण याचं प्रिपरेशन जरा जास्त असते, मसाले वगैरे भाजा म्हणून. तर चला आता पटापट करते, कारण स्मितूला आजपासून थोडं लवकर पाठवायचं आहे. तर इथे ना मी घेतलेलं आहे पनीर बनवायसाठी, आणि पनीर बनवायला घेतलं म्हटल्यावर ते स्वच्छ करणं पण तेवढंच गरजेचं असते. त्यासाठी ना एका कटोऱ्यामध्ये पाणी घेतलं आणि त्याच्यामध्ये पनीर जे आहे ते 2-4 मिनटासाठी टाकून ठेवलं. नंतर सहजच ते कट करून घेतलं, कारण जेव्हा आपण फ्रीजमधून पनीर काढतो ना ते थोडंसं हार्ड राहते, एकदम कडक वाटते, आणि ते जर पाण्यामध्ये टाकलं की लगेच स्मूथ होते. तसंही हे पनीर थोडंसं फ्रेश नव्हतं, म्हणजे जसं आपण खुलंवालं पनीर आणतो ना त्याच्यापेक्षा हे थोडंसं वेगळं होतं, पण ओके होतं. एखादी वेळेस खायला काही प्रॉब्लेम नाही, आणि जवळच्या स्टोअरमध्ये असंच अवेलेबल असते. त्यासाठी मग भरपूर लांब असं देशमुखची बेकरी वगैरे आहे, तिकडे मग हे जास्त चांगलं फ्रेश एकदम मिळते. आणि ह्या ज्या भाज्या बनवतो आपण, या भाज्यांसाठी ना खास करून जे काही मसाले असते ते घरगुती आपण छान प्रिपेअर्ड केलेले ते छान वाटते. जसं आपण फ्लेवरसाठी बाकीचे अदर जे मसाले आहे, पनीरचं भाजीचा मसाला, ग्रेव्ही मसाला वगैरे ह्या गोष्टी यूज करू शकतो. पण जे आपली कांद्याची वगैरे वाटण असते ना ती घरीच बनवलेली चांगली असते. त्यासाठी मी वाटण तयार करून घेतलं, आणि सकाळची वेळ असल्यामुळे थोडेसे तुम्हाला ना शॉर्टकट दाखवत आहे, पण फुल रेसिपी तुम्हाला समजून येईल याच्यातून. तर अद्रक लसूणची पेस्ट टाकली छान अशा कडकडत्या तेलात, आणि त्यानंतर सिंपल भाज्या बनवते मी. आणि जे काही वाटण तयार केलं होतं, डाळिया, शेंगदाणे, कांद्याचं, आणि त्याच्यात 2-3 तेजपान, बस एवढंच, आणि थोडंसं लवंग विलायची. हे माझं जे काही आहे ते कॉमन आहे, प्रत्येक गोष्टीमध्ये लवंग विलायची ही ग्रेव्हीच्या भाजीत मी टाकतेच. कोणत्या भाजीतच नाही टाकत, पण सहसा जास्त भाज्यांमध्ये मी मिक्स करते. तर तेवढं वाटण तयार करून तेलामध्ये छान होऊ दिलं, आणि त्यानंतर आपले जे काही मसाले आहेत ते टाकले, आणि सुहानाचा थोडासा पनीरचा मसाला जो असतो ना ग्रेव्हीसाठी वापरणारा तो ॲड केला, जेणेकरून छान असा फ्लेवर येईल. फक्त जे काही आपल्याला म्हणते ना फिलिंग पनीर खाणेवाली, त्याच्यासाठी मी टाकते, नाही तर अदरवाईज काहीच गरज नसते. घरीच सगळं असते आपले सुके मसाल्यामध्ये. गरम मसाला झालं, धनिया पावडर झालं, एवढं सगळं. तर आता छान टाकून घेतलं, आणि पनीरसुद्धा मी तळून घेतलं होतं. जसं मी सांगितलं सकाळची वेळ आहे, गडबडीची वेळ आहे, म्हणून तुम्हाला शॉर्टकट सांगितलं. तरी पण ती जी रेसिपी आहे ही तुम्हाला डिटेलमध्ये समजून जाईल. तर आता मसाले होऊ देते, आणि त्यानंतर पालक नव्हती, टमाटरची पेस्ट मी याच्यात ॲड करते. पालकची राहिली ना आणखीन भाजी जी आहे ते दिसायला एकदम मस्त दिसते. मग स्मित लवकर उठला आज तू? नाकाला तेल लावलं का? आज पप्पानी तयारी करून दिली टकाटक, है ना? मी तर स्मितू का झालं रे? चांगला हा सज्जन काऊन हँडल लॉक नाही आहे? हां, मला कवर आणून द्या एक गाडीचं. रोज ओली होते बिचारी. बाय बाय. पकडून बस. बाय 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 बाय. स्पंदन बाय. स्पंदन बाय. अरे बापरे.
जा 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 वेळ. स्मितूचं स्कूलचं सगळं काही रेडी केलं. त्यानंतर सगळे माझे जेवढे काही कामं आहेत ते मी आटपून घेतले आणि आज होता उपास सोडायचा. 2 टाईमचा असते. एकादशीचं जेवढे काही उपास असले ना ते आमच्याकडे 2 टाईमचे असते. कुठे कुठे सकाळी पकडतात, रात्रीला वगैरे सोडून देते, पण आम्ही 2 टाईम करतोच. वटपौर्णिमेचा झाला, ह्या आषाढी एकादशीचा, कार्तिकी एकादशी, अशा बऱ्याचशा ज्या काही मोठ्या मोठ्या एकादशा येते ना त्यांचं 2 टाईम हा उपवास कंपल्सरी असते. आणि यांना पाय धुवायचे म्हटलं तर मस्त थंडी वाटत होती, कारण वातावरण खूप थंड होतं. बाहेरच्या साईडला ना ऊन थोडीशी निघत होती आणि लगेचच पाऊस खूप जोराजोराचा असं सध्या आमच्याकडे वातावरण आहे. तर पाय धुतल्याशिवाय मी कुठलाच उपास सोडत नाही. आता एवढ्या 7 वर्षाच्या काळात असंच होते की योगायोग असा होते की जेव्हा उपासाचा दिवस असते ना तेव्हा हे घरी असतातच. कुठून तरी बाहेरून ड्युटीवरून घरी त्याच दिवशी येते किंवा आदल्या दिवशी येते किंवा मग जायचं असेल तरी मग उपास सोडून. तर असं होते. तो एक योगायोगच समजायचा. 2 झालेले आहेत. ती पुत्री भाऊ नाही पाहिजे. भाऊ पाहायला लागली ना सोबतच. जावा रिदू. उपास वगैरे सोडून झाला. काही नाही, भाजी पोळी आणि भात एवढंच बनवलं होतं, कारण आता समोर आखाडी म्हणते ना आमच्याकडे, आषाढी एकादशी ही एक, आणि त्यानंतर आता गुरुपौर्णिमा ज्या दिवशी असते ना त्या दिवशीसुद्धा खूप मोठा आमच्याकडे सण करावा लागतो, पुरणपोळीचा वगैरे सगळा स्वयंपाक. म्हणून मग ते भजे तळण ह्या त्या गोष्टी तेव्हा करायच्या, म्हणून आता काही केल्या नव्हत्या. साध्या भाजी पोळी आणि भात एवढंच बनवलं आणि मस्त जेवण झालं. प्लस स्मितूची स्कूल असल्यामुळे लवकर लवकर झालं नाही. तर उपासाचं म्हटलं ना आणखीन मला जास्तच वेळ होते, कारण हे ते करत बसतो. आणि नेहमी उपासाचं सुटायचं असलं की पाटवडी यांची असते ठरलेली, पण मीच म्हटलं पनीर आणून ठेवा म्हणजे ते मला बरं पडेल पटकन फोडणी द्यायला. नाही तर पाटवडीचं ते भिजवा आणि नंतर त्या वड्या पाडा आणि नंतर त्या मसाल्यामध्ये छान होऊ द्या. खूप प्रोसेस असते लंबी आणि वेळ पण खूप जास्त जाते. भले ते चवीला टेस्टी होते, पण सकाळी तेवढा वेळ नव्हता, म्हणून मग आज पनीरचा बेत होता. आणि मस्त आता रिदू तुम्ही बघत आहे की पावसामध्ये एन्जॉय करत आहे. पहिले ना तो घाबरला, म्हणजे जा जा म्हटलं त्याला, तो काही जात नव्हता, पण मग मीच त्याला म्हटलं की असे छत्री पकड आणि जा. खूप मस्त तो एन्जॉय करायला लागलेला आहे. त्यानंतर ना रात्री कालचा शिल्लक राहिलेला साबुदाणा होता, भिजत घातला आणि कुणीच म्हणजे खायला तयार नव्हतं, म्हणून मी काही बनवलंच नाही रात्रीच्या वेळी. सगळं सकाळचं खूप होतं तेच पुरून उरलं. उपास म्हटलं तसंही जास्त काही जेवण वगैरे जात नाही किंवा फराळाचं सुद्धा जात नाही, म्हणून मग ते हे जे साबुदाणा आहे ना मी भिजत घातला, कारण सकाळीच भिजवावं लागते आणि सकाळी बनवायचं असेल तर रात्री आपण भिजवून ठेवतो. त्यामुळे जेव्हा नाश्ता करायचा होता सकाळचा तेव्हाच हे भिजत घातलेलं होतं, म्हणून मग ते राहिलं तर तसंच फ्रीजला ठेवलं. आणि आज पाऊस आहेच, भजे वगैरे आपण ह्या गोष्टी करतो, म्हणून म्हटलं आता पटकन असं बनवून घेते आणि संपवून टाकते, कारण मग हे पण खराब व्हायला नको. तर याच्यामध्ये जिरा, मीठ, आलू आणि त्यासोबतच हिरव्या मिरचीचा ठेचा टाकलेला आहे. बस एवढंच टाकलं आणि शेंगदाण्याचा कूट टाकायला विसरली. बाकी टेस्ट वगैरे जी आहे ती छान झाली होती. आणि एक ट्रायलसाठी टाकलं होतं की फुटते वगैरे काय, कधी कधी जास्त आलू वगैरे झाले की तेलामध्ये फुटतात, त्यासाठी ट्रायल करून बघितलं, छान झाले मस्त. म्हणून मग आता पटापट सगळे तळून घेत आहे. 2-2, 3-3 असे एका बॅचमध्ये 3-3 तरी आरामात ते तळून होत आहे, पण सुरुवातीला 2च बनवून झाले, म्हणून म्हटलं चला चालू करून घेते. तेलही तसंही तापलेलं होतं. इतके छान झाले ना. आणि हे जे काही आहे वडे फुगीर कसे व्हायचे आतमधून आणि वरून तर क्रिस्पी होतातच वडे, किंवा कधी कधी फसला बेत तर मग ते वेगळेच होते, तेलामध्ये पूर्ण सुटून जाते, पूर्ण असं तेलामध्ये एकजीव झाल्यासारखं. जेव्हा आपला आलूचं प्रमाण जास्त होते ना तेव्हा असं होते की तेलामध्ये ते सुटतात. पण हे इकडे बघू शकता किती परफेक्ट झालेले आहे. विकतचे सुद्धा असेच असते, टम्म फुगलेले आणि आतमधून पोकळ, तर तसेच माझेही झाले होते. त्यासाठी ही ट्रिक सांगत आहे. नेक्स्ट टाईम तुम्ही करताना नक्की ट्राय करून बघा. जरी तुमची फुगत असेल ना तरी त्याहून दुप्पट फुगते या ट्रिकमुळे. तर असा छान गोळा बनवून घ्यायचा आणि अशा पद्धतीने त्याला गोल गोल करत न्यायचं, जसं आपण भाकरी थापतो. पूर्ण असं मधातून त्याला कधीच दाबायचं नाही, जसं आता मी दाबलं ना तसं कधीच दाबायचं नाही. असाच पद्धतीने त्याला गोल गोल करून मोठा करायचा, जेवढा तो होतो त्याचा साईज त्यानुसार, म्हणजे आपला गोळा केवढा आहे त्याच्यानुसार मग त्याचा साईज बनतो. तर अशा पद्धतीने दोन्ही हाताच्या तडव्यावर ठेवून त्याला गोल गोल फिरवायचं, म्हणजेच तो बाहेरून म्हणजे साईडनी असा बारीक होतो, म्हणजे पातळ होतो आणि आतमधून मधातून
फुगीर बनत जातो. आणि हे जे दुसरा गोळा दाखवत आहे ना मी, हा आहे आपला फसनेवाला गोळा. तर आपण या पद्धतीने जेव्हा दाबून दाबून त्याला वडे बनवतो ना, तेव्हा हे कधीच फुगत नाही. फुगतात पण खूप नाहीच्या बरोबर असे होतात. म्हणून या पद्धतीने न करता जी पहिली पद्धत दाखवलेली आहे त्या पद्धतीने करा आणि नक्की करून बघा. म्हणजे तुमचे जेवढे काही वडे फुगत असेल ना, त्याच्यात दुप्पट ते आणखी फुगणार आणि दिसायला अजून असे फुगीर दिसणार. तर चला, आता सगळे बनवून झाले आणि खाऊनसुद्धा झालं. त्यानंतर होतं स्मितूचं स्कूलचं दुसऱ्या दिवशीचं प्रिपरेशन. जसं आपलं किचनचं असते की हे आवरलं पाहिजे, तेच आवरलं पाहिजे असं असते ना, तसंच मुलांचं देखील असते की पूर्ण त्यांचे पिरियड वाईज, आता फर्स्ट स्टँडर्डला गेला तेव्हापासून त्याचे पूर्ण पिरियड्स वाईज बुक्स त्याला घेऊन जावं लागते. आधी KG2पर्यंत बरं होतं, कुठलंही घ्यायचं, न्यायचं आणि जायचं स्कूलमध्ये. तशी स्कूल थोडीशी छोटी होती त्याची, जवळपासची होती म्हणून. पण आता तसं नाही आहे. तर पूर्ण पिरियड्सनुसार त्यालाच तो शिकून गेला कसं भरायचं, काय भरायचं. पूर्ण तो बुक्स काढतो, टेक्स्टबुक, वर्कबुक, आणि त्याच्यानंतर त्यामध्ये तो नोटबुक ठेवतो. तर त्याला जसं जशी सब्जेक्टची नावं सांगितलेली आहे तशा पद्धतीने तो करतो. आणि हा जो आहे ना रिधू, त्याला खूप त्रास देतो. म्हणजे त्याचे बुक्स घेणं, पूर्ण त्याच्यावर लिहून काढणं. आमच्या घरातल्या भिंती आता दिवाळीतच पेंटिंग केल्या, पण बऱ्याचशा अशा रंगूनसुद्धा गेल्या. आणि छोटे मुलं असले की त्या गोष्टी होतातच. जरी आपलं किराणे असो किंवा मग स्वतःचं जरी असलं ना घर, तरी ह्या गोष्टी आपल्याला बघायला मिळतेच की मुलांचं असं न कळत ते होते. आणि 2 असल्यावर मात्र नक्कीच होते, कारण एकाकडे आपण लक्ष देत असलं ना, दुसरा काय करते हे जरी घरातल्या घरात आपल्या नजरेसमोर असेल, पण ते 2 मिनटाचं काम असते पूर्ण भिंतीवर किचडायचं, तर तो करतो. आणि इथे ना स्मितूने त्याचे बुक्स जे आहे पिरियड वाईज सगळे भरणं तो शिकून गेला. आता नाही म्हटलं तरी 1 महिना होत आला शाळा सुरू होऊन. आता त्या गोष्टी त्याला कळायला लागलेल्या आहे की आपल्याला सगळे बुक्स पाहिजे तसे, जे टीचर म्हणेल तसं घेऊन जायचं. तर ना ताईंनो, आता सगळं काही खाणं पिणं आटपलं. तर साबुदाणा जो आहे तो आमचा होता कालचा, म्हणजे काल मी भिजत टाकला आणि त्याच्यानंतर ना संध्याकाळी काहीच बनवा लागलं नाही. सकाळचंच खूप सारं होतं, कारण सकाळी सकाळी जे जलेबी वगैरे स्वीटमध्ये खाणं झालं ना, त्याच्यामुळे सगळ्यांचे पोटं भरलेले होते आणि पावसामुळे हालचाल अजिबात नव्हती घरातल्या घरात. म्हणून मग ते आहे तसा साबुदाणा राहिला, म्हणून आज तो बेत होता, म्हणजे वाया नाही जायला पाहिजे म्हणून. कारण मग ड्युटी वगैरे यांची बाहेर जर लागली अचानक कुठे, मग तेवढा मोठा खाणार कोण, म्हणून म्हटलं सपोर्टला पाहिजे. आणि मग हे नसले की काही बनवून खाऊशा पण नाही वाटत, त्यामुळे मग मी आज बनवून घेतलं. कालचंच होतं ते शिल्लक, फक्त भिजलेला होता साबुदाणा. आणि हा जो व्लॉग आहे ना तो मी इथेच एंड करते. कसा वाटला तुम्हाला आजचा व्लॉग कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका छानशा ब्लॉगसोबत. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय. श्री स्वामी समर्थ. आमचा स्मितूने घातलेला आहे जुन्या शाळेचा युनिफॉर्म. म्हटलं वेस्ट होण्यापेक्षा घरी यूज केलेला बरा, हो ना पिल्लू? चला बाय करा. गुड नाईट कर. गुड नाईट. जोरात म्हण. गुड नाईट. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.